पहिलाच बॉल खोलर पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःच्या बॉल मध्ये चांगली फिल्डिंग बॉलरच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहिली. आणि कालच्या दिवसामध्ये फलंदाजांनी देखील दिवस गाजवला, गोलंदाजांनी देखील दिवस गाजवला. परंतु आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे प्रदर्शन होईल प्रत्येक टीम कडून, कारण आजच्या दिवसामध्ये अनेक नामांकित संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल निखिल गोवारी, तर स्ट्रायकिंग एंडला बिपिन पावशे. यावेळेस देखील ऑप्टिकच्या थोडासा बाहेर होता, फटका चांगला आहे. त्या ठिकाणी फिल्डर रोशन तैनात होता. 1 रन तोपर्यंत कंप्लीट केली. एकेरी धावसंख्येनंतर स्कोरबोर्डचं खातं यावेळेस मात्र जरूर ओपन होते. धावांचा श्रीगणेशा झाल्यानंतर स्कोरबोर्डवर आतापर्यंत रन झाले ते म्हणजे 1 रन. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये रायगड टेनिस क्रिकेट जगतामधील एक नामांकित गुणलेखक सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून एक धावांचं प्रात्यक्षिक आमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. त्यांचं देखील आम्ही सहर्ष कौतुक करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गुणलेखक मात्र जरूर घडले. यावेळेस देखील प्रॉपर टायमिंग. आजच्या दिवसातील पहिला षटकार बॅट्समन प्रतीक पाटीलच्या बॅट मधून ना भई ना भीती आणि फक्त छत्रपती आणि छत्रपतींचा छावा मिळाला 6वा षटकार. सचिनदादा पाटील आमच्यापर्यंत माहिती कळवतात. आज या स्पर्धेमधील पहिला हा षटकार आणि हा 10वा खेळाडू आहे जो षटकाराने खातं ओपन करतोय. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रनरमध्ये चेंडू आला नाही. डीपमध्ये फिल्डर आहे, चेंडू जज करेल तोपर्यंत एकही रन यावेळेस कंप्लीट केली जाते. टीबलचं पहिले षटक आहे. 2 फिल्डर आहेत 30 सर्कलच्या बाहेर. एक फिल्डर डीप मिड विकेटच्या दिशेने तैनात आहे, तर एक फिल्डर लॉंग ऑफच्या दिशेने देखील तैनात आहे. कशा प्रकारे प्रदर्शन केले जाईल जे सलामीवीर जोडीच्या माध्यमातून, कारण 2 फिल्डरला भेटून मात्र जरूर त्यांना बॅटिंग करायची आहे. यावेळेस देखील क्लासिकल क्रिकेट मधलं सौंदर्य पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन पलीकडे चेंडू जाईल. 4 धावसंख्येसाठी 8 चौकार. सुमधुर संगीत तुम्ही ऐकलं. आतापर्यंत 5 या धावसंख्येवर बॅट्समन बिपिन पावशे मात्र जरूर खेळतोय, परंतु प्रतीक पाटील आतापर्यंत 7 या धावसंख्येवर खेळतोय. 300 धावसंख्या टोटल स्कोरबोर्डवर लागली जाते. आतापर्यंत 12 रन. पहिले षटक प्रगतीपथावर असताना बॉलर निखिल गोवारी एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे आणि सातत्याने जैनुमान कामोडे या टीमच्या दरम्यान देखील अनेक नवीन युवा खेळाडूंना संधी दिली जाते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईन पलीकडे चेंडू जाईल. 4 धावसंख्येसाठी 8 चौकार. आतापर्यंत होतात. 16 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. दुसऱ्या ओव्हरसाठी यावेळेस आमंत्रित केले गोलंदाज रोशन म्हात्रे. अल्पावधीमध्येच नावावर उभा खेळाडू, परंतु आज कशा प्रकारे प्रदर्शन करेल या स्पर्धेमध्ये, कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये संधी तुम्हाला प्रत्येक क्षणाला मिळत जाते. ते संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असतं आणि हीच भूमिका प्रत्येक खेळाडूला देखील
पार पाडणं खूप गरजेचं असतं. बॉलर पण एकदा सज्ज होईल. यावेळेस पहिलाच बॉल, या बॉलला कधीही माफी नसते. चुकी केली, पंचांचा इशारा येतोय 6 धावसंख्येसाठी. एक देखना स्ट्रोक षटकार. मुंबई पुण्याला सांगायला हवा गोवाची न्यारी हवा लोखारी अलिबागची गार गार हवा. थँक्यू. पहिल्याच बॉलवर यावेळेस स्वागत केलं बॅट्समन प्रतीक पाटीलने, बॉलर रोशन म्हात्रेचं. आणि कालच्या दिवसाचा जर विचार केला सचिन दादा पाटील आमच्यापर्यंत माहिती कळवतात की प्रणय केनी नामक बॉलरने कालच्या दिवसामध्ये जो चिंचवाडा टीमचा होता त्यांनी 27 रन खर्च केल्या होत्या एका ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरचा जर आपण विचार केला तर 16 रन खर्च केल्या बॉलर निखिल गोवारीने. आणि रोशन म्हात्रेचा पहिल्याच बॉलवर मात्र जरूर खऱ्या अर्थाने स्वागत मात्र जरूर केलंय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते फॉर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाईल डीप मधून. फिल्डर चेंडू खाली येतोय. कॉल कम्युनिकेशन चुकल्यानंतर कशा प्रकारे मात्र जर तुम्हाला सामोरं जावं लागतं. साहिल गोवारीच्या माध्यमातून एक चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॅट्समन प्रतीक पाटीलला यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये दिला जाते परतीचा इशारा. हे जे गीत तुम्ही ऐकलं या स्पर्धेचे जे शिल्पकार आहेत अमित दादा पाटील, जे उल्वे शहर वाहतूक सेनेचे अध्यक्ष देखील आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, त्यांच्यातून हे गीत देखील लिहिलं गेलं. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्यावरचं असलेलं प्रेम, त्यांचे विचार मात्र जरूर सातत्याने जोपासण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला जातोय. अमित दादा पाटील यांच्या कार्याला सलाम करतो आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. तर रोशन म्हात्रे पहिल्या बॉलवर मात्र महागडा ठरल्यानंतर या बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र जरूर बॅट्समन प्रतीक पाटील जरूर बाद झाला. बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. ऋषीदादा नाईक ज्या खेळाडूने वहाई नगरीचं क्रिकेट बदलवलं, वहाई नगरीचा चेहरा मोहरा बदलवला आपल्या अफलातून खेळीने. अनेक रेकॉर्ड आहेत. एक चांगला लेदर बॉल क्रिकेटपटू देखील आहे. मोठा एक करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. यावेळेस मैदानामध्ये काय घडलं जाईल, अति घाई आणि संकटात नाही, एक चित्र आपण पाहिलं. प्रतीक पाटील आणि तदनंतर मात्र ऋषीदादा नाईक यांच्याकडे दुसऱ्या विकेटचा होईल पतन. बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा. सिंगल डबल तर बॅट्समन ऋषीदादा नाईक मात्र जरूर बाद होतोय. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल आकाश गरत. तर नुकतेच ज्यांचं आगमन होते कृष्णदादा म्हात्रे आणि त्याचबरोबर शांतदादा पाटील त्यांचं आगमन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून होते. यावेळेस एक चांगला बाउन्सर होता परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. दिशा भरकटली आणि व्हाईट बॉलचा इशारा. ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं जय हनुमान कामोटे या टीमने, त्या जाळ्यामध्ये मात्र जरूर विकेट मिळाला. यावेळेस देखील बॉटमॅनचा चांगला वापर परंतु तेवढाच ताकदीचा झेल. साहिल गोवारीच्या माध्यमातून ज्या फिल्डरने पहिला विकेट घेत असताना थ्रो लगावला होता त्याच फिल्डरने एक अनोखा झेल टिपलाय.
जो बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल प्रदीप मुंबईकर. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय आकाश गरत. ज्या खेळाडूने देखील अंडर 22च्या माध्यमातून चांगली कामगिरी कित्येक स्पर्धांमध्ये केली तोच खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. परंतु कौतुक करावं लागेल बॉलर रोशन म्हात्रेचं देखील, कारण आपल्या टीमला सावरण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये निखिल गोवारीने 16 रन खर्च केल्यानंतर यावेळेस कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस, यावेळेस हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. स्टिकर हेडला चेंडूला लागलाय आणि यावेळेस बॅट्समन आकाश गरजला देखील दिला जातोय परतीचा इशारा. आई माझी कोणी गो, आई माझी कोणी कोणी, आई माझी कोणी गो, आई माझी कोणी आई माझी सर्वानो सर्वानो आई माझी सर्वानो आई माझी कोणाची आई माझी कोणाची बाटे आले आले कोण्या हे संगीत, समुद्र संगीत तुम्ही जरूर ऐकलं, परंतु यावेळेस बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर विनंती करतो योगेश पाटील याने देखील मंचावर यायचं. आपल्याला आमच्या स्कीमर फॅमिली मोरावे व आमदार चषक व स्वर्गीय हनुमान स्मृती चषक 2021 मध्ये आपला सहर्ष स्वागत. तर बॉलिंग मार्कवर देखील यावेळेस आमंत्रित केले बॉलर संकेत गोवारीला. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल संकेत गोवारी. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप मुंबईकर. स्ट्रायकिंग एंडला तर प्रवीण मुंबईकर. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते ओढ विकेट. यावेळेस शॉट ऑफ लेन दोदा फिरकावून देण्याचा प्रयत्न विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये सोबत गोवारी. 1 रन यावेळेस कंप्लीट केली. एकेरी धावसंख्येनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन आतापर्यंत. बाहेरची ना आता सांग ना या आणखी पाहिजे का ओय प्लेयरांची नाही ते नाही 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 तर बघा इथे एक सूचना असणार आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला ही सूचना असणार आहे. खऱ्या अर्थानं जेव्हा आपण फलंदाजी करत असतो, आपला जेव्हा टर्म फलंदाजीचा असतो तेव्हा आपण फक्त एकदा बॅट चेंज करू शकता. हा या स्पर्धेचा नियम आहे. फक्त एकच वेळ आपल्याला मिळेल. आपण एक वेळा फक्त बॅट रोटेट करू शकता. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये आपण मैदानाच्या बाहेरून एकदाच बॅट मागू शकता. हा नियम या स्पर्धेचा आहे. हे आपण देखील लक्षात ठेवायचं आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन 25. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील लाईन चांगली होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. डीप मिड विकेटचा फिल्डर चेंडू मागे धावतोय. तोपर्यंत मैदानामध्ये काय घडलं जाईल. रनआउटची संधी होती आणि ताळमे मात्र जर चुकलंय यावेळेस बॉलरचा. 26 आतापर्यंत 26 रन या स्कोरबोर्डवर देखील होत्यात. एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं पहिल्याच सामन्यामध्ये 83 रनचं टार्गेट केलं होतं विनर्ता कोंबडूच्या टीमने. यावेळेस देखील शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर चेंडू खाली येईल. तोपर्यंत टीमची धावसंख्या 27 रन. एकेरी दुहेरी धावा देखील खूप महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये आणि तेच चित्र आपण सूरज स्मृती वाहा या टीमच्या दरम्यान आपण पाहतोय. यावेळेस देखील लाईन चांगली आहे. वॉट अ बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला आणि थेट विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय.
डॉट बॉलची समाप्ती देखील होते. पहिल्या सत्राचा हे तुमच्या समोर साकार होते. बॅटिंग करत असताना सूरज मोतीवाहा हा संघ अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ वाईट. अवंतर धाव देखील आमच्यापर्यंत दर्शवलाय. 28 आतापर्यंत 28 रन या स्कोर बोर्डवर देखील होत आहेत. यावेळेस देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने फटका टोलावण्याचा प्रयत्न झालाय. एक रन तोपर्यंत कंप्लीट केली आणि यावेळेस काय घडलं जाईल, 2 धावा. 2 धावा मात्र जरूर खऱ्या अर्थाने कंप्लीट केल्यात. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर होते. 30 रन आतापर्यंत होत आहेत. आतापर्यंत 30 रन या स्कोर बोर्डवर देखील होत आहेत. बॉलर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. संकेत गोवारी. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने, परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होते 31 रन 31. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येते. 3 ओव्हरचा खेळ झाला. पाणी घेऊन मैदानामध्ये जायचंय. हॅलो, सर्व खेळाडू आणि रसिकांना एक विनंती असेल की रस्त्यावरती गाड्या कोणीही रोडवरती पार्किंग करू नये. एका साईडला पार्क करा. रस्त्याची आपल्याला एक लाईन असणार आहे, त्या लाईनमध्येच आपण पार्किंग करायची आहेत गाड्या. कुठल्याही येण्या जाणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण होणे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
रायटिंग स्टार समालोचक आकाश भाऊ शेळके आणि त्याचबरोबर त्यांचे संगीत वरदादा म्हात्रे. एक यावेळेस देखील तुम्ही पाहू शकाल पंचांचा इशारा येतोय. वाईट +4 5 रन मात्र जर जोडल्या जातील ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या चुका होतात या धावा तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये देखील थोड्याशा महागड्या ठरल्या जातात. हे चित्र देखील या मॅच मध्ये होईल की काय प्रश्नचिन्ह असेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर. रोशन म्हात्रे धावा येणे देखील खूप गरजेचं असेल कारण क्रिकेटमध्ये क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं तुमच्या माध्यमातून एक एक रन कंप्लीट होणं देखील खूप गरजेचं असतं कारण एक एक धाव्यांनीच टार्गेट तुम्ही सेट करू शकता. एक एक धावांनीच मात्र विक्रम हा होत असतो. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. आतापर्यंत 40 रन देखील स्कोरबोर्डवर लागल्या जातात. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्याकडे एक 4 व्हीलर असावी परंतु भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी त्यांच्या आयुष्यात पहिली 4 व्हीलर 40,000 रुपये लोन काढून मारुती 800 कार घेतली होती. परंतु आज तेच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर जे BMW कारचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत. जीवनाच्या वाटेवर संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो आणि त्या संघर्षातून तुम्हाला सामर्थ्य देखील मिळत असतं. 40 रन आतापर्यंत होत आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली परंतु ही अपील मात्र जर पंच फेटाळून लगावतात. लेग बाईच्या स्वरूपाने 1 रन मिळाली जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होते ती म्हणजे 41. 41 ओव्हर नंबर 4 आपल्याला पाहायला मिळते. बॉलर रोशन म्हात्रे. ज्या प्रकारे सुरुवातीला हे चर्चा सत्र आपण पाहिलं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सोनू पाटील जो कर्णधार आहे त्याने देखील सांगितलं होतं की 50 ते 55 रन पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न मात्र जरूर करू. यावेळेस देखील क्रिकेट मधलं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. तिलक रत्न दिलशनची आठवण करून पाटील आणि अंशिका तोंडकर यांचा आवाज तुम्ही ऐकला. यावेळेस देखील दिशा देण्याचा प्रयत्न मात्र करण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न सफल झाल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होती. शेवटचा 1 पॉईंट शिल्लक असेल यावर. सचिन सर आपण जर पाहिलं तर खूप लांबीचं षटक ठरलंय. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर ते विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची समाप्ती होते. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय. कॅप्टन आणि वाशी वाशी नवी मुंबई या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं या ओव्हरच्या अगोदर आपण हॉस्पिटल यायचं. तर 4 ओव्हरचा खेळ झाला. आतापर्यंत 45 रन स्कोरबोर्डवर देखील होत्या. टार्गेट सेट करा आणि ओव्हर स्लॉटिंग लेफ्ट ओव्हरसाठी यावेळेस आमंत्रित केले होते म्हात्रेला. त्या खेळाडूने एक चांगला टोल लगावला. एक चांगला हिट आपण त्याच्या माध्यमातून पाहिला. यशवंत संगीत मात्र त्याने थ्रो केला. त्या थ्रो मात्र तो घेतला. बॅट्समॅनला मात्र रनाच्या स्वरूपामध्ये त्यांनी मात्र सर्व बाद केली. यावेळेस मात्र सर्व मैदानामध्ये सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर शेवटच्या ओव्हरसाठी त्याला आमंत्रित केले सोनू पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील मोठा केला जातोय. इलेव्हेशन जास्त आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. लाईन स्लॉटच्या डोक्यावरून सरळ 6 धावसंख्येचा मॅच शक्य. नाही
चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळते बॅट्समन साहिल पावशीच्या माध्यमातून, कारण एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न जरूर करावा लागतो प्रत्येक खेळाडूला. पहिले इनिंगमध्ये ज्यावेळेस त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळते आणि तीच भूमिका यावेळेस आपण पाहिली. पहिल्याच बॉलवर बॉलर दैवत मात्रेंचं स्वागत केलं. यावेळेस देखील लाजवाब बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते बॅट्समन साहिल पावशीच्या माध्यमातून. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यसम्राट एकमेव आमदार आदरणीय प्रमोद दादा अर्थातच राजीवनाथ रतन पाटील यांचे गीत आपण ऐकले आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची प्रसिद्धी देखील आपल्याला पाहायला मिळेल. या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावून या गाण्यातून सातारा पार देखील हे गाणं वाजलं आणि अनेक टिकटॉकच्या माध्यमातून देखील हे गाण्यावर प्रात्यक्षिक साकार केलं गेलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील या गाण्याने वर्चस्वाची भूमिका सातत्याने राखली आणि त्याच्या माध्यमातून देखील अनेकांनी प्रात्यक्षिक साकार केली या गाण्यावर आणि त्यांची प्रमुख उपस्थिती मात्र सर्व खऱ्या अर्थाने आपल्याला मात्र पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण अमितदादा पाटील त्यांच्यावर असलेले त्यांचं पाठबळ सातत्याने आपण पाहिले. तर विनंती असेल की RCC या टीमचं कॅप्टन या शक्तीच्या अगोदर आपल्याला यायचं आमच्यापर्यंत वाशिंग अवेलेबल वाशिंग नवी मुंबई या टीमचं कॅप्टन आमच्यापर्यंत आला बॉलर पर्यंत देणं. यावेळेस देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जोरदार चांगला आहे. चेंडू साईड वन बाउन्स विकेटच्या डोक्यावरून 4 बॉल झाला चौकार. पाटील यांनी की आम्ही 50 ते 55 रन पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक क्षणाला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट, प्रत्येक रनवर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि प्रत्येक विकेटवर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं या मॅचमध्ये. लाईन चांगली होती. मिडलला ऑर्डरला बॅटिंगसाठी आल्यानंतर देखील एक चांगली भूमिका त्यांनी साकारली आपल्या टीमसाठी. तारेमार पद्धतीची बॅटिंग त्यांनी केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 61 रन. आतापर्यंत शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील या षटकातील. पहिले सत्र आपल्या समोर रंगले जाते. जनमन कामत त्यांच्या विरुद्धमध्ये सूरज मोदी वाहळ दोन्ही पदाधिक संघ एकमेकांसमोर जोडून देतात या पहिल्या मॅच साठी. यानंतरचा दुसरा सामना पाहायला मिळेल RCC त्यांच्या विरोधामध्ये वाशिंग इलेव्हन वाशिंग नवी मुंबई. आडव्या बॅटिंग केल्याचा प्रयत्न होता. नंतर चेंडू खाली येईल, चेंडू कॅच करेल, रमावची संधी आणि बॅट्समनला तिला परतीचा इशारा. टार्गेट सेट करणारा बॉल या बॉलवर मात्र प्रयत्न असेल. उड्डाण करण्याचा प्रयत्न पुढील पद्धतीचा बॉल होता. तोपर्यंत 2 बॉल कंप्लीट केला. 3 धावांचा प्रात्यक्षिक आणि 3 धावा देखील यावेळेस कंप्लीट केल्या. 3 धावा यावेळेस कंप्लीट देखील झाल्या. टीमच्या धावसंख्या आतापर्यंत 67 धावा आणि 65 रनचं टार्गेट असेल. तर विनंती करेन की जनमन कामत टीमला की आपण लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर यायचं. विनंती करेन सूरज मोदी वाहळ या टीमला की आपण लाईनअप करून मैदानामध्ये दाखल व्हायचं. त्या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिल्या सत्राचा खेळ देखील झाला. 65 रनचा टार्गेट. 65 धावांचा
आमच्यासाठी संघ संपूर्ण आहे आपण मागणी विनंती करू. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आरसीसी पेठ संघ नक्कीच आपण पाहिलं अतिशय सुरेख अशा स्पर्धेची सुनावणी झाली गेली. स्ट्रेंजर क्रिकेट संघ न्हावा यांच्या वतीने त्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहणार आहोत. येत्या काही दिवसांमध्ये ती स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. तिथे मालिकावीरसाठी आपल्याला बाईक पाहायला मिळणार आहे आणि 11,000 रुपये प्रवेश फी असणार आहे. तर नक्कीच आपण संपर्क साधू शकता. आणि बघा सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे आपण खेळाडू कक्षामध्येच बसायचंय. जितेश दादा आपण देखील आणि सर्व खेळाडूंना विनंती करून आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण मंचावरती लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला पाहायला मिळतील आपले सर्व अतिथी मान्यवर इथे मात्र मंचावरती स्थानापन्न झालेले आहेत आणि या मॅचचा मात्र मनसोक्त आनंद ते घेत आहेत. त्यांच्या समेत जर आपण विचार केला मी दत्त पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतील. मराठीची अस्मिता जपणारे मराठी बाणा टिकवणारे कणखर नेतृत्व राजसाहेब ठाकरे, संवेदनशील नेते कणखर आणि त्यांची स्पर्धा आपण पाहतोय. त्या स्पर्धेचं आयोजन अतिशय सुरेख अशी स्पर्धा आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा उतरली आहे.
राजेसाहेबांच्या विचारांची गंगा वाहून नेणारं भगीरथ अर्थातच उदयोन्मुख नेतृत्व या गावचा एक बुलंद नारा म्हणून अमित दादा पाटील यांना आपण पाहतो आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं यांना आपण पाहतोय जी जोड मिळालेली आहे आयोजकांसाठी, आपण सह आयोजक आणि संयोजक पाहतोय त्यांचंही कौतुक करणं खूप गरजेचं आहे. कालपासून आपण जर विचार केला लोकेश पाटील यांचा भक्ता खांदा तो देखील या स्पर्धेसाठी हजेरी लावतोय आणि आपली चांगली मेहनत दाखवतोय. दरम्यानचा पंचांचा इशारा सामना चालूच आहे. यावेळीचा चेंडू पहिला चेंडू स्लॉट मध्ये अतिशय दमदार स्ट्रोक. आपण जर पाहिलं स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज होता आणि त्या फलंदाजानं दाखवलेली ही दहशत अर्थातच कॅप्टन कूल परेश आणि परेशच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड षटकार. अप्रतिम फटका आपण पाहिला. कॅप्टन कूल परेश म्हात्रे का या खेळाडूला कॅप्टन कूल म्हणतात त्याचं आपण उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेलं आहे. किती सुंदरतेनं आरसीसी पेठ संघ आपला संघनायक पंकज आपण यायचं इथे रिपोर्टिंग करायचं आहे. बंटी जोशी आपल्याला देखील विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकी करण्यासाठी त्वरित. नक्कीच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आरसीसी पेठ विपक्ष दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत वाशीगाव योगेश भगत. गॅरोचा एक बाजूला संघ पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूने बंटी जोशी त्याचा देखील संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच नितीन दादाचा नक्कीच दोनही मातबगर संघ आपण पाहणार आहोत. इथे पंचांचा इशारा चौकाराचा येईल. 4 धावा आपण पाहतोय. कितक्या चांगल्या पद्धतीने फटकेबाजी पहा मैदानाच्या आतमध्ये होती. खऱ्या अर्थानं परेश म्हात्रे याचा जर आपण विचार केला तर हा खेळाडू मारतो कमी मात्र धावतो जास्त असा हा फलंदाज आहे. इथे आपण पाहिलं तसंच काहीच फटकं त्यांना खेळलं होतं. फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं आणि त्यानंतर मात्र मिळालेला चौकार संघासाठी आल्हाददायक ठरला जातोय. इथे पहा धावसंख्या वाढेल धावफलकाला आकार येईल. एकूण धावा धावफलकावरती 10 दुहेरी अंकामध्ये आलेली ही धावसंख्या आहे. 10 धावा धावफलकावरती ऋषी नाईक हा गोलंदाज आपण पाहतोय. अतिशय दमदार गोलंदाज आहे मात्र आता थोडासा तो खराब प्रदर्शन करतोय. दरम्यान इथे टॉस केला जाईल. पहा मी विनंती करेन आमच्या अतिथी मान्यवर सागर मडवी साहेब आपण देखील तयार राहायचं आहे. इथे टॉस आपल्या शुभ हस्ते केला जाणार आहे. नक्कीच पाहतोय आपण एक चांगलं नेतृत्व. हो व्हेरिएशन पहा किती सुंदर केलेलं आहे. वंडरफुल डिलिव्हरी. याच चेंडूची गरज होती खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी. कारण की आपण पाहिलं पहिल्या काहीशा चेंडूंवरती मार बसला या गोलंदाजावरती आणि त्यानंतर मात्र या खेळाडूनं दाखवलेला हा बदल आपल्या गोलंदाजीतील अर्थातच ऋतुचक्र आपण पाहिलं. इथे जसं व्हेरिएशन होत असतं मग उन्हाला पावसाला आणि हिवाळा असे आपण अनेक सारे ऋतू पाहिलेले आहेत. इथे आपण जर विचार केला इथे तसाच काहीसा बदल आपल्या गोलंदाजीमध्ये घडून आणला आणि हा चेंडू मात्र सुरेख फेकलाय गोलंदाज ऋषिकेश नाईकनं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा व्हेरिएशन हवेमध्ये. आता क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. कुठल्याही प्रकारची चुकी घडत नाही. अप्रतिम कलेक्शन दर्जेदार झेल. फलंदाज बाद होईल कामोटे संघाचा परेश. हॅलो तत्पूर्वी नेक्स्ट मॅचचा आपण नाणेफेकी करणार होतो. इथे एका साईडला आपण पाहतो वाशीगाव वाशी संघाचा संघनायक तर दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण आरसीसी पेठ संघाचा संघनायक. तत्पूर्वी मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमित पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. नक्कीच वाशीगाव वाशी संघ नाणेफेकी जिंकतोय. आपला निर्णय काय असणार आहे वाशीगाव वाशी संघ? किती धावांपर्यंत समोरच्या टीमला आपण रोखणार? 45 ते 50 धावांपर्यंत. आयोजनाबद्दल काय म्हणाल?
बेनिफाईड होईल. त्याला 50% रक्कम ही मुकबधीर शाला जी आहे त्यांना डोनेशनच्या स्वरूपात देणार आहे. ही संकल्पना कशी वाटते आपल्याला? ही संकल्पना चांगली आहे. मोरावे संघाने संकल्पना केलेली आहे. याच्या पुढे अजून 3-4 गावांनी संकल्पना केली तर खोपोली येथील शाळेत चांगली आपण पाहतोय अतिशय सुरेख अशी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाली आणि प्रश्न देखील तसाच विचारला होता. खऱ्या अर्थानं आपण म्हटलं की कुठलीही स्पर्धा म्हटली की थोडाफार बेनिफिट होतो. मग तो बेनिफिट कसा आणि कुठे चांगल्या कार्याला लावायचा याचा उत्तम उदाहरण अर्थातच स्कीमर्स फॅमिली आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमधून जी काही रक्कम मिळणार आहे त्या रकमेपैकी 50% रक्कम नेरे कोपरवली येथील मूकबधीर शाळा आहे आणि त्या शाळेमधील त्या विद्यार्थ्यांसाठी ती रक्कम डोनेट करण्यात येणार आहे. आणि हाच खरा ध्यास असतो या स्कीमर्स फॅमिलीचा आणि यांच्यातून जी काही कार्य केली जातात त्या कार्यांचा. खऱ्या अर्थानं ही नाविन्याची झालेली आहे. पहा इथे किती चपल क्षेत्ररक्षण झालेलं आहे. इथे इतक्या इफर्टनं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्या छोट्या क्षेत्ररक्षकांना केला. खऱ्या अर्थानं खरंच अतिशय सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. युवा पर्व नवे सर्व असं आपण म्हणतो. इथे आपण पाहिले तसाच काहीसा खेळाडू होता. चांगला चेंडूला अडवलं असं वाटलं की चौकार येईल की काय, मात्र तसं काहीही घडलं नाहीये. आणि इथे मात्र फक्त एकच धाव मिळाली या चेंडूवरती. सोनू पाटील यांना आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. एक फलंदाज बाद झाल्यानंतर मिळालेला त्या संधीचा फायदा त्यानं उचलला. चौकार मारण्यासाठी प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्नांना एका धावेची यश आणि एका धावेची दाद मिळाली. पहा नेक्स्ट बॉल असणार आहे गोलंदाजचा. ओव्हर द विकेट न फेकलेला चेंडू स्लॉट मध्ये होता. चेंडूला हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे. जीवाच्या अकांतानं प्रयत्न झालेत आणि आता मात्र अकांत बदलतोय विकांतामध्ये. फलंदाज होतोय बाद. हॅलो, तत्पूर्वी सागर मडवी साहेब आणि नीरज रनावत सर आपल्याला विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं त्या व्यासपीठावरती यायचं आहे. आपण आपल्याला देखील विनंती असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमित पाटील आपल्याला बोलावत आहेत. खूप चांगली संकल्पना अमित पाटील यांच्या माध्यमातून अवकाश आपण पाहतोय. कारण या स्पर्धेमधून जो मिळणारा बेनिफिट आहे तो मुकबधीर यांची जी शाळा आहे नेरे कोपरवली त्यांना डोनेट करण्यात येणार आहे. ही चांगली संकल्पना. अशी तर संकल्पना अजून काही संघांनी जर ठरवलं का आम्हाला करायची आहे तर नक्कीच ह्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल होईल यात मात्र ती शंका नसणार आहे. नक्कीच नक्कीच आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. खऱ्या अर्थानं अशा संकल्पना रागवणं खूप गरजेचं आहे. आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम किमर्स फॅमिली आयोजित स्पर्धा केली होती, जेव्हा मी ती स्पर्धा कव्हर केली होती तेव्हा आम्ही या ग्रुपला एक प्रश्न विचारला होता की मला तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये घ्याल का. तेव्हा त्या ग्रुपनं मला समोर एक अट टाकली होती की आम्हाला स्कीम द्या. आणि आता स्कीम देणं, स्कीम घेणं आणि स्कीम देणं याच्यातील अंतर त्यांना खऱ्या अर्थानं कळलेलं आहे. आणि आता स्कीम न घेता स्कीम फक्त देण्याचा हा त्यांचा कार्य आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं त्यांच्या या कार्याला आपण सलाम करूयात आणि मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. गोलंदाज तयार असेल गोलंदाजी करिता. ओव्हर द विकेटनं हा चेंडू इथे आपण पाहतोय आपटीपार चेंडू होता. खांद्यातील वेग चेंडूवरती पणाला लावला. चेंडूमध्ये आपण पाहिली चेंडूची उचल झाली टप्पा पडल्यानंतर आणि ती उचल सरळ थेट जाऊन ऋषी नाईकच्या हातामध्ये विसावली आहे. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता मात्र होतीये. डॉट चेंडू आलाय. आव्हानाचा विचार केला आपण तर आव्हान गाठायचं आहे 66 धावांचं आणि इथे टोटल धावा धावफलकावरती आहेत एकूण 17 धावा. ओहो, यावेळीचा चेंडू हवेमध्ये. आता पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक या संघाचा सेफ हँड तारणार आहे आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. पुन्हा एकदा फलंदाज बाद होईल. परिणाम असेल झेलबाद. नक्कीच फलंदाज बाद झाला. इथे मोठा धक्का बसतोय कामोटे संघाला. या दरम्यान इथे अनाउन्समेंट असणारे पहा आमचे अतिथी मान्यवर मोनेश दादा म्हात्रे मॅन फ्रॉम वाशीगाव यांना विनंती असेल आपण कुठे असाल आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आमच्या मंचावरती यायचं आहे आणि मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि त्याच्या समवेत धीरज राणावत साहेब आपल्याला देखील विनंती आम्ही करतो इथून की आपण देखील या आमच्या मंचावरती आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. पाहुण्यांची रेलचल आपण पाहतोय. नक्कीच नीरज रनावत सर पंचांची भूमिका आपण त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा या मैदानामध्ये आणि अनेक साऱ्या मैदानामध्ये पाहिलेले आहे. तर आपण पाहतो इथे नीरज रनावत सर देखील इथे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे की या आपण आमच्या मंचावरती आणि मंचावरती येऊन आपण इथे या सामन्याचा मनसोक्त आनंद घ्या. हीच विनंती आपल्याला मी पुन्हा एकदा इथून करू आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आम्ही ओलन घेऊ.
पोलादी निर्धार अमुचा असुर बलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजय वाचून अंत नसे. विजय कोणाचा होणार पहा इथे या इफर्टनं मात्र ऋषी नाईकला टाली वाजवण्यास भाग पाडलेला आहे. खऱ्या अर्थानं हा इफर्ट त्यांना खूप काही सांगून जाईल. किती सुंदर त्यानं चेंडूला अडवलं, मात्र इथे थोडासा त्रास त्याला सहन करावा लागतोय, कारण की इथे थोडीशी दुखापत, थोडीशी इजा, कुठल्याही प्रकारची मोठी इजा नसावी हीच आपण इथून सदिच्छा व्यक्त करूयात. आणि कुठल्याही प्रकारची मोठी इजा नाहीये. पहा इथे किती सुंदर त्यानं चेंडूला अडवलं. म्हणजे 2 स्ट्रोक आपण पाहिले कामोटे संघाचे, जे फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिप क्षेत्रामध्ये खेळले होते. असं वाटलं की सहजता चौकार येतील. एखाद्या सुईमधून धागा फिरवावा इतक्या सहजतेनं त्यांनी ते पटके खेळले होते. मात्र त्यांना तिथे ती सहजता न देता समोरील संघाने केलेले ते प्रयत्न आणि अथक परिश्रम आपण पाहिले. आणि तिथे मात्र या संघाला थांबवलेला आहे. संघाची धावसंख्या आता पाहायला मिळेल एकूण 17 धावा धावफलकावरती, गोलंदाजीच्या 18 धावा धावफलकावरती. यावेळचा चेंडू इथे गॅप मध्ये, आता यश कुणाला येणार. चेंडू पुढे धावतोय, मागे क्षेत्ररक्षक. शर्यत लागली आहे दोघांमध्ये आणि ही शर्यत जिंकली अर्थातच निविया टेनिस बॉलनं. त्यांनी ज्यांनी बऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. नक्कीच आपण पाहतोय डीजे मास्टर जसा जसा कडक ऊन पडतोय तसा तसा मात्र डीजे मास्टरला इथे त्याचा पारा चढला जातोय आणि अतिशय सुंदर संगीतांची पर्वणी आपण पाहतोय. आपण आवाज ऐकला इंदोलीकर महाराज यांचा, तिथे म्हटलं की काय असेल ते, आणि त्यामध्ये आपण थोडासा काही बोध घेतला. ही विकेटपट्टी पहा, विकेटपट्टी देखील तशीच आहे. कधी कुठला रंग दाखवेल, म्हणजे बायका ज्या प्रकारे रंग दाखवतात तसाच काहीसा रंग ही विकेटपट्टी देखील दाखवते. आणि या विकेटपट्टीकडे आपण या गाण्याचा बोध लावूयात आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा अतिशय सुंदर अशी फलंदाजी आणि गोलंदाजी चालू आहे. पहिल्या आपण 2 ते 4 चेंडू मध्ये पाहिलं, तिथे असं वाटलं की सहजता हा कामोटे संघ इथे ही मॅच धावा चेज करेल की काय. मात्र इथे जर आपण विचार केला, इथे कामोटे संघाला नंतरच्या काही चेंडूंमध्ये थोडस नाकी नवं आणलंय धावा बनवण्यासाठी. संघाची एकूण धावसंख्या आहे 18 धावा, 23 धावा धावफल 22 धावा धावफलकावरती एकूण आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील आकाश घरत असा हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी इथे तयार झालेला असणार आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती चालू असेल. तर या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतेच ज्यांचं आगमन देखील तुम्ही पाहिलं, टेनिस क्रिकेट वर्ल्ड स्पोर्ट्स शॉपचे मालक आदरणीय सागरदादा मडवी आणि त्यांचाच वाढदिवस देखील आहे. आपला सुदंड आयुष्य लाभो याही एकविरेश्वरनी आम्ही प्रार्थना करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर आपणास आम्ही विनंती करतोय की सागरदादा मडवी की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय लहूजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय सागरदादा मडवी यांचा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. एक उद्योजक आणि टेनिस क्रिकेट वर्ल्ड आदरणीय लहूजी पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सागरदादा मडवी यांचा सन्मान ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच अतिथी मान्यवरांचा सन्मान आपण पाहतोय मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सागरदादा मडवी खऱ्या अर्थानं आपण टेनिस क्रिकेट वर्ल्ड या क्रिकेट शॉप स्पोर्ट्स शॉपचे ओनर. तर येस नुकतेच ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळते, तुम्हाला सर्वांचे लाडके व एक डॅशिंग यंग डायनॅमिक नेतृत्व आदरणीय संजयजी ठाकूर साहेब जे उद्योजक देखील आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून देखील एक भली मोठी स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. तर 40 प्लस मास्टर आदरणीय आत्मारामजी कोई अर्थातच तुम्हाला सर्वांचे लाडके आप्पा आयुष्यात स्वतः आणि त्याचबरोबर संजयजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान देखील या ठिकाणी मात्र जरूर केला जाईल. आदरणीय लहूजी पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय संजयजी ठाकूर साहेबांचा जे नेतृत्व साऱ्यांना पटलं, मागं अटलं, पाऊल पुढे जे टाकलं, विचार दणकट पोलादे मनगट आबाज सुद्धा झुकलं
आणि ज्यांच्या माध्यमातून एक चांगली क्रिकेटची मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगले उद्योजक देखील आहेत. अनेक युवकांना मात्र जर खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून रोजगार देखील दिला जातोय. तर आदरणीय आत्मारामजी कोळी अर्थातच आप्पा यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय अनेक साऱ्या पाहुण्यांची रेलचेल मंचावरती. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाणं तितकंच महत्वाचं आहे. पहा इथे आपण पाहिला हा गोलंदाजी करत असताना लाईन विस्कलित मात्र होतोय. पंचांचा इशारा आलेला आहे की हा चेंडू बंतर असणार आहे. अतिरिक्तची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. धाव फलकाला पुन्हा एकदा आकार येतोय. एकूण धावा आपण जर आता पाहिल्या, लक्ष केंद्रित केलं आपण गुणफलकावरती, तर आपल्याला पाहायला मिळतील 26 धावा आहेत आता धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. आकाश घरत गोलंदाजी करतोय आणि आकाश घरतची गोलंदाजी आपण पाहतोय. समोरून फलंदाजीसाठी आपल्याला आता नवीन फलंदाज पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये आयोजकांना विनंती करेन की आपण तिसऱ्या पंचांची पूर्तता करायची आहे. जितेश म्हात्रे हा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक जुना जाणकार खेळाडू, खूप सारा क्रिकेटचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. खऱ्या अर्थाने या फलंदाजाच्या नावावरती अनेक सारे विक्रम आहेत. विक्रमादित्य खेळाडू आहे आणि म्हणूनच की काय आजपर्यंत या संघामध्ये त्याची जागा आहे. आपण पाहिलं 2 ते 3 वर्षे आणि तो काहीसा कालखंड होता. त्या कालखंडामध्ये हा खेळाडू दिसेनासा झाला होता. मात्र नंतरचा जो काही काल होता त्यामध्ये त्यानं पुन्हा एकदा आपल्यातील जी काही चमक आणि दमक आहे ती दाखवली आणि आता आपण पाहतोय पुन्हा एकदा जय हनुमान गामोटे संघामध्ये त्याची निवड झालेली आहे. त्याचा खेळ आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं रामचंद्र कुरुळकर आदिवासी कर्णबधीर मतिमंद निवासी विद्यालय या विद्यालयासाठी आमचे अतिथी मान्यवर आत्माराम कोळी साहेब उर्फ अप्पा यांच्या वतीनं या निवासी विद्यालयासाठी खऱ्या अर्थानं 500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. कुंबडघुजे गावचे हे एक मोठं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा एक छोटासा ही एक छोटीशी भेट असणार आहे त्या विद्यालयासाठी. मतिमंद आणि कर्णबधीर विद्यालयासाठी आपण त्यांच्या माध्यमातून ही देणगी पाहतोय. आणि 40+ चांगले खेळाडू आहेत खऱ्या अर्थानं. संजय दादा ठाकूर आपण पाहतोय, स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक, त्यांचं देखील इथे आपल्याला आगमन पाहायला मिळालेलं आहे आणि त्यांचा सन्मान सोहळा देखील आपण पाहिलाय. मॅच आतमध्ये आपण जाऊयात. जिथे सट्या चेंडू होता, टावकुरे आता हा फलंदाज सहजरित्या कार्पेटचा फटका खेळलाय. पहा तिथे मिसफिल्ड झालेली आहे. मिसफिल्ड झाली, लगेच त्या संधीचा फायदा उचलला आणि इथे 2 धावा चित्याच्या चपलाईनं पूर्ण करतायत दोनही फलंदाज. 2 धावा मिळतील, संघाची धाव वाढेल. धावफलकाला आकार येतोय. आपण पाहतोय संघाची धावसंख्या इथून पुढे सरकणार. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील टोटल 28 धावा. इथे हा फटका चांगला आहे. 6 धावांसाठी पंचांचा इशारा. षटकार दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. मी आधी म्हटलं की का या खेळाडूची निवड या संघामध्ये पुन्हा एकदा झाली आहे. ती निवड आपण पाहू शकता इथे या फटक्यानं मात्र दाखवून दिलेली आहे. षटकारांचा बेतात बादशाह आहे. फक्त मोठ्या फटक्यांचीच त्याची सहल राहिली आहे आणि चहल पहल राहिली आहे. त्यापैकी एक आपण मोठा फटका पाहिलेला आहे. यावेळचा चेंडू आता मात्र फसवा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे जाईल, कुठल्याही प्रकारची चुकी घडत नाहीये. जितेश म्हात्रे नावाचा हा फलंदाज इथून बाद होईल. झेलबादच्या स्वरूपात बसलेला धक्का कामोटे संघाला. हॅलो. तत्पूर्वी आपण पाहतोय आत्माराम कोली उर्फ आप्पा यांनी मूकबधिरांच्या शाळेसाठी तब्बल 500 रुपयाची देणगी दिली. आप्पा आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्याचबरोबर सागर मडवे आपण देखील यायचं आहे. बघा या मूकबधिरांसाठी किती चांगलं आयोजन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना डोनेशनच्या स्वरूपामध्ये हे देण्यात येत आहे. मी लोह पाटील साहेबांना विनंती करतो की हे रिसिप्ट त्यांना आपण द्यायचे. कॅमेरा खूप चांगली संकल्पना. बघा बड्डे आहेत आजचे सागर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे मूकबधिरांसाठी. त्याचबरोबर आत्माराम कोली उर्फ आप्पा यांच्याकडून देखील 500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. खूप चांगली संकल्पना आहे अमित पाटील यांची आणि ते यशस्वी करण्यासाठी येणारे पाहुणे मंडळी ही देखील आम्हाला मदत करत आहे. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. पहा इथे 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. आकाश घरत हा गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी निवडला होता खऱ्या अर्थानं ओडाफोन वहाल या संघानं. आणि तिथे आपण पाहिलं तर
आता 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. त्यानं धावा खर्च केल्या होत्या 12 आणि आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी तब्बल 32 धावांची गरज असणार आहे. 32 धावा बनवायच्या आहेत 12 चेंडूमध्ये. प्रति षटकामध्ये 16 ची सरासरी राखायची आहे. कशा रीतीने या धावा बनवल्या जातील, डेथ ओव्हरच्या षटकामध्ये कशी हाणामारी होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आता आपण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचा विचार केला, सुबोध गोवारे, आणि दुसऱ्या बाजूला त्याला जोड मिळेल फलंदाजी करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदेश. संदेश मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपण पाहतोय. काहीसा नवीन खेळाडूंचा समावेश या संघामध्ये झालेला आहे आणि इथून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बारक्या खेळाडू त्यांच्यापासून थोडासा काळ विलुप्त झाला होता. मात्र पुन्हा एकदा आपल्याला बारक्याची दहशत पाहायला मिळणार आहे, कारण की आपण पाहतोय पुन्हा एकदा ग्रामीणमध्ये खेळण्याची संधी त्याला उपलब्ध करून दिलेली आहे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनने. पुन्हा एकदा आपण त्या खेळाडूला पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं त्याचा खेळ पाहण्यासाठी अनेक सारे प्रेक्षक आतुरलेले आहेत आणि तो खेळ पुन्हा एकदा आता आपल्याला ओपन मध्ये न दिसता मात्र ग्रामीण मध्ये देखील दिसेल, हेच आपण पाहणार आहोत. इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊया. 12 चेंडू आणि समीकरण इथे रचले असणार आहे ते म्हणजे 32 धावांचं. 12 चेंडू 32 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण रचणार इतिहास आणि कोण ठरणार खास, यासाठी चाललेला हा अट्टहास आपण पाहतोय. काय सुंदर गोलंदाजी आहे पहा. गुडलँड स्पॉटला जर गोलंदाजी झाली तर मात्र या फलंदाजांना मोठे फटके घेण्यासाठी थोडासा त्रास सहन करावा लागेल, यात काहीही शंका नाहीये. आणि तशीच काहीशी गोलंदाजी गोलंदाज करतोय पहा. कसा तो फलंदाजांना थांबवतोय, कसा तो फलंदाजांना इथे अडकवून ठेवतोय आणि आपल्या चांगल्या चेंडूंची फेकी करतोय. यावेळचा चेंडू स्लॉट मध्ये पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळलेला फटका. तिथे एका बाजूनं क्षेत्ररक्षण केलं जाईल, एका टप्प्यानं कलेक्शन होईल, फेकी होईल. दरम्यान दोन फलंदाज इथे सिंगल घेत आहेत. स्ट्राईक रोटेशन मधील सातत्यपणा इथे टिकवून ठेवतात पॉपिंग स्विच वरती आणि एक धाव आली असताना संघ पुढे सरकताना आपण पाहिलेला आहे. समीकरणामध्ये बदल पुन्हा एकदा घडेल. 10 चेंडू 31 ची गरज असेल. 10 चेंडू 31 धावा बनवायच्या असतील तर स्वतःच्या मनगटीमध्ये ताकद ठेवणं गरजेचं आहे, कारण की इथून मात्र स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं असणार आहे. आणि सुबोध म्हणजे एक मोठा फलंदाज आहे. अनेक सारी मैदाने या खेळाडूंनी देखील गाजवलेत आणि त्याच्याकडेच आपण इथून पाहतोय. यॉर्कर लेंथ गोलंदाज पहा, इथे कुठल्याही प्रकारची चुकी अजिबातच करत नाहीये. पहिला आपण चेंडू पाहिला गुडलँड स्पॉटला पिचिंग केलेला चेंडू होता. आता आपण पाहिला इथे यॉर्क लाईनचा चेंडू त्यानं वापरला होता. म्हणजे इतकी सुंदर गोलंदाजी आणि कुठल्याही प्रकारची छोटीशी देखील चूक तो गोलंदाजीमध्ये करत नाहीये. हा त्याच्या गोलंदाजीतील एक चांगला यश आहे आणि तो यश तो इथे संपादित करतोय. 2 चेंडू सुरेख त्यानं फेकलेले आहेत. आता तिसरा चेंडू आपण खऱ्या अर्थानं या गोलंदाजाचा पाहिला, तिथे देखील सिंगल आली. एक डॉट चेंडू फेकला होता. चौथा चेंडू असणार आहे. हवेमध्ये मोठा फटका मारण्याचा धाडस, मोठा फटका मारण्याचा मोह आवर देत नाहीये. कुठलाही क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. अवाक्याच्या बाहेर हा झेल होता, भूमीला दान झाला आणि या दरम्यान आपण पाहिलं इथे एका टप्प्यानं पकडलं असताना पुन्हा एकदा मिळेल ती एकच धाव. खूप हवेमध्ये चेंडू आपण पाहिला, उंचावरती गेला होता. कुठल्याही प्रकारची चान्स बनली नाही खेळाडूला. खऱ्या अर्थानं दुसऱ्या एखाद्या क्षेत्ररक्षकाने ट्राय केला असं तर नक्कीच इथे हा झेल पकडण्यामध्ये त्याला थोडं काही यश मिळालं असतं, मात्र इथे तसं काही घडत नाहीये. एक मोठं जीवनदान मिळतंय फलंदाजाला. स्ट्रायकर एंडवरती पुन्हा एकदा आपण पाहणार यावेळी आता सुबोध गोवारी या फलंदाजाला, ज्यानं 4 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्या आहेत. एक चेंडू डॉट खेळलाय. आतापर्यंतचा हा त्याचा फलंदाजीचा कार्यकाल राहिलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार सुबोध, तर समोर प्रतीक पाटील त्याचा सामना करण्यासाठी तयार असणार आहे. काय घडेल कशा. प्रतीक पाटील हा गोलंदाज आपण पाहतोय, फलंदाजीसाठी सुबोध हा फलंदाज आहे. आणि या दोघांमध्ये लागलेली ही चुरस, कोण या चुरशीमध्ये जिंकणार. कलगी तुऱ्याचा हा सामना आपण पाहतोय, ऊन सावलीचा सामना. मात्र कामोटे संघ आता उन्हामध्ये असणार आहे. पहा इथे हवेमध्ये किती चांगला इफोर्ट यष्टीरक्षकांना दाखवला होता, मात्र इथे त्याच्या हातातून पुन्हा एकदा चेंडू निसटला आणि मागच्या बाजून बॅकअप मिळालेला आहे. मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. मोठ्या फटक्याची आस लागली आहे कामोटे संघाला. मोठा फटका येण्यासाठी मात्र झगडतो इथे तो कामोटे संघ. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करतायत, मात्र प्रयत्नांना यश मिळत नाहीयेत. मात्र प्रयत्न थांबू नयेत अशीच इच्छा असणार आहे त्यांच्या सर्व खेळाडूंची आणि प्रेक्षकांची, कारण की इथून एखादा षटकार आला तर मात्र पुन्हा एकदा कमी धावसंख्या वाचेल आणि शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण असाच काहीसा हा मॅच पाहूयात. कारण की आपण 6 चेंडूमध्ये 30 धावा बनवताना देखील कामोटे संघाला पाहिलंय. 6 चेंडूमध्ये 20 धावा बनवताना देखील कामोटे संघाला पाहिलंय. मात्र इथे आपण पाहतोय आता त्यांच्या अपोनंट असलेला ओडाफोन महाल संघ त्यांना मात्र कुठल्याही प्रकारचे मोठे फटके घेऊ देत नाहीयेत. एकूण धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजे टोटल 38 धावा गरज असणार आहे 6 चेंडूमध्ये 28 धावांची. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी भरत नाईक साहेब बामणडोंगरी यांच्याकडून तब्बल 5000ची देणगी आले. मंडळ आभारी असणार आहे. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय.
अमित पाटील यांचा स्कीमर्स फॅमिली आयोजित आमदार चषक व स्वर्गीय हनुमान स्मृती चषक 2021 हे 7वं पर्व. खूप चांगलं आयोजन आहे. तत्रू या स्पर्धेमध्ये जो फायदा होईल त्याच्या 50% रक्कम ही मोकाबधीर अनाथ आश्रमासाठी देण्यात येणार आहे. नक्कीच नक्कीच अतिशय सुरेख अशा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थानं. आणि अतिथी मान्यवर आपण पाहतोय इथे मंचावरती येत आहेत. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय तब्बल 5,000चं डोनेशन देखील आमच्या अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते आलेलं आहे. त्याचं देखील आपण आभार मानूयात. देणाऱ्यानं देत जातं. हॅलो हॅलो 6 चेंडू आणि 28 धावांची आता गरज असणारे जिंकण्यासाठी. 6 चेंडू 28 धावा. गोलंदाजीची निवड होईल. गोलंदाज इथे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आता आपल्याला पाहायला मिळेल रोहित चिर्लेकर हा गोलंदाजीसाठी तयार झालेला आहे. रोहित चिर्लेकर शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. 6 चेंडू 28 धावा. पहिला चेंडू जर डॉट आला तर मात्र पुन्हा एकदा आपल्या मिशांना ताव देणार हा गोलंदाजात काही मात्र शंका नाहीये. पहा सुईसारखा सरळ फटका गॅप मधून रोवलाय. 4 धावांसाठी हा क्रॅकिंग स्ट्रोक. चौकार. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. नक्कीच नक्कीच इतिहास जर इथे घडवायचा असेल तर मात्र मोठे फटके घ्यावे लागतील फलंदाजांना. कारण की ही अस्मिता नाहीये कामोटे संघाची इतक्या मार्जिननं सामना हरणं. ही त्यांच्यातील कुवत नाहीये, त्यांचं कौशल्य नाहीये. पहा फुल लेंथ फुल टॉस. बाहुबलीसाठी छोटासा घास सहजरित्या गेलून काढलाय. फेकून दिलाय. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. थँक्यू. नक्कीच अप्रतिम फटका आपण पाहिलाय. काय फटकेबाजी पहा. आम्ही आधी म्हटलं की ही मानसिकता नाहीये कामोटे संघाची, ही अस्मिता नाहीये त्यांची. आणि आता मात्र दाखवलेले प्रहार आपण पाहिलेत. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आहे सुबोध गोवारी. आणि आता मात्र त्यांना इतक्या जोरदार पद्धतीनं चेंडूला हाताळलेत की आपण मोठे फटके पाहिलेले आहेत. त्याचबरोबर अनिकेत वास्कर सर मॅन फ्रॉम पेट त्यांचं देखील आगमन झालं स्पर्धेच्या मधून. त्यांचं देखील स्वागत असणार आहे. ऑटो कॉमेंट्री. इथे 4 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 4 चेंडू 18 धावा. सामना पहा कसा आला. मी आधी म्हटलं की हा सामना मैदानाच्या आतमध्ये लपंडाव खेळतोय. हा सामना ऊन सावलीचा आहे. आणि इथे मात्र आता पुन्हा एकदा थोडीशी सावली कामोटे संघाच्या बाजूला आलेली आहे. या बैलचा चेंडू यॉर्कर लेन. पुन्हा एकदा सरळ फटका खेळला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची अडवणी होणार नाहीये. आणि या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू सीमेरेषेला सहजरित्या इथून मात्र चुंबन घेतोय. 4 धावांसाठी सुमधुर चौकार. थँक्यू. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा. पहा इथे मोठ्या थोरांचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला फलंदाज सुबोध गोवारी काय सुंदर फलंदाजी करतोय. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके, एका चेंडूवरती डबल धावा असं देखील समीकरण आहे. तर दुसऱ्या बाजूला 1 चौकार आणि 2 चौकार आणि 1 षटकार असं देखील समीकरण आहे. कशा रीतीने सामना संपेल हे पाहणं खूप महत्वाचं आहे. यॉर्क लेंथ आता 2 धावा घेणं खूप महत्वाचं आहे. कारण की 2 धावा आल्या तरच हा निभावला गेली. इथे मिसफिल्ड झाली आहे. ही मोठी चूक असणार आहे या संघाची. कारण की कदाचित जर मोठे फटके आले तर मात्र या चुकीवरती ही त्यांना खरी पनिशमेंट मिळाली आहे असंच आपण समजूयात. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊयात. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे. 2 चेंडू 12 धावा. सुबोध मध्ये खूप क्षमता आहे. गोलंदाज थोडासा खडतर प्रवास करतोय. आपण पाहिला आधीच कामोटे संघाच्या वाट्याला दुःख आलं होतं. अंधार पडला होता आणि त्यांच्या त्या वाट्याला इथे मात्र दगडधोंडे फेकणं खूप गरजेचं होतं. मात्र त्यांना फुल्लर लेंथ आणि चांगले चेंडू फेकून इथे मात्र त्यांनी घेतलेला आपण पनिशमेंट आणि तो समाचार पाहिला. आता पहा इथे हा चेंडू चांगला आहे. फुल्लर लेंथ होती. असं वाटलं सहजरित्या बाहेर जाईल की काय. मात्र टायमिंग लेट झालं आणि इथे
या सामन्यामधून कामोटे संघ आता पुरता लांब फेकला जातोय. पहा, एक चेंडूचा खेळ बाकी असेल आणि आता जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असणार आहे. एखादा नो चेंडू आला तर चमत्कार घडेल, मात्र नो चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार नसणार आहे, कारण की आतापर्यंत त्यानं एकही वाईट चेंडू फेकला नाहीये. कुठल्याही प्रकारची लाईन तो विस्कलित झालेला नाहीये. हा त्याचा कार्यकाल आहे. एक चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. षटकार आला तर 5 धावांनी सामना हरला जाईल. नो चेंडू आला तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपल्याला मजा पाहायला मिळेल, मात्र तसं काही घडत नाहीये. हा सामना सहजरित्या जिंकतोय वोडाफोन वहाल संघ, अर्थातच ऋषीदादाचा हा वहाल संघ. लाईनअप करायचंय पहा. मी संघांना विनंती करेन की आपण लाईनअप करून हे मैदान सोडायचं आहे आणि इथे आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देणार आहोत. त्याआधी पुन्हा एकदा श्रीमंत करत ऑन माईक. त्याचबरोबर वाशी संघ आपल्याला देखील विनंती असणार आहे, आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, हे देखील आपल्याला विनंती असणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघाला विनंती असेल, कामोटे संघ आणि सुरत स्पोर्ट वहाल संघ आपण हस्तांतरण करूनच एकमेकाला भेटूनच मैदान सोडायचं आहे आणि सुरत स्मृती वहाल संघ आपण कुठेही जायचं नाहीये. यानंतरचा लगेच आपला सामना होणार आहे.